गोष्टीचं नाव आहे जंगलातील सहल. एक होता मुलगा. त्याचे नाव होते बंटी. बंटीचा होता एक कुत्रा. त्याचे नाव होते टॉमी. बंटी आणि टॉमीला सायकल खेळायला, गमतीचे खेळ खेळायला आणि भटकायला खूप आवडायचे. बंटी आईला म्हणाला, आई, आपण उद्या जंगलात फिरायला जायचे का? आई म्हणाली, चालेल, जाऊ की आपण. मग दुसऱ्या दिवशी बंटीने सकाळी लवकर उठून स्वतःचं आवरलं. टॉमी तर काय सारख्या उड्या मारत होता. त्याला कळले होते, आज आपण बाहेर जायचे आहे. सर्वजण गावाबाहेर असलेल्या झाडीत म्हणजे लहानशा जंगलात फिरायला निघाले. बंटी आणि टॉमी सायकलवरून तर आई बाबा गाडीवरून निघाले. थोड्या वेळाने ते जंगलात पोहोचले. बंटीला तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे बघायला मिळाली. भरपूर झाडे होती तिथे. सगळीकडे हिरवेगार दिसत होते. सगळीकडे झाडांची नुसती सावलीच दिसत होती. झाडांच्या हिरव्या रंगात सुद्धा विविध छटा दिसत होत्या. वेगवेगळ्या प्रकारची रंगाची सुगंधांची फुले बंटीने बघितली. करवंदे, बोरे, चिंचा इत्यादी रानमेवा त्याने मनसोक्त खाल्ला. त्याला ना खूप मज्जा येत होती. त्याला खूप छान वाटत होते. टॉमी, बंटी आणि बंटीचे आई बाबा चालत चालत खूप फिरले होते. एव्हाना आता दुपार झाली होती. बंटीच्या आईने सोबत जेवणाचे डबे आणले होते. एका मोठ्या झाडांच्या सावलीत बसून त्यांनी जेवण केले. तेवढ्यात पाण्याचे टपोरे थेंब पडायला लागले. बघता बघता मोठा पाऊस आला. बंटीला खूपच आश्चर्य वाटले. त्याने बाबांना विचारले, आपल्या शहरात का बरं एवढा मोठा पाऊस पडत नाही बाबा? बाबा म्हणाले, आपल्या शहरात खूप मोठी झाडे नाहीत ना, म्हणून आपण राहतो ते नुसतं सिमेंट कॉन्क्रीटचे जंगलच आहे. तिथे पाऊस कमीच पडतो. आपण प्रत्येकाने ठरवले पाहिजे, एक तरी झाड आपल्या घराच्या बाजूला लावून त्याला वाढवले पाहिजे. म्हणजे ढगसुद्धा आपल्या शहराकडे येतील आणि मुसळधार पाऊस पडेल. बंटीला बाबाचे म्हणणे पटले. त्याने ठरवले की आपणही असेच करायचे. आता थोडा पाऊस कमी झाला होता, पण ते सारे मस्त भिजले होते. त्यामुळे थंडी पण वाजायला लागली होती. ते परतीच्या प्रवासाला निघाले. दुसऱ्या दिवशी बंटीने आपल्या इमारतीमध्ये सर्व मित्रांना बोलावले आणि जंगलातील सहलीची सर्व मजा त्याने आपल्या मित्रांना मस्त रंगवून सांगितली. बंटी आणि त्याच्या मित्रांनी एक एक झाडाचे रोप साठवलेल्या खाऊच्या पैशातून विकत आणले व आपल्या इमारतीच्या आवारात लावले. प्रत्येकाने एक एक दिवस त्या रोपाला पाणी घालायचे ठरवले आणि थोड्याच दिवसात ती रोपटे मोठी होऊ लागली. बंटीला आणि त्याच्या मित्रांना खूपच आनंद झाला. ते आता मोठ्या पावसाची वाट पाहू लागले. मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या घराजवळ एक तसेच झाड लावाल ना? गोष्टीचं नाव